एवढे गुरं आहेत. याचं नाव गुलाल आहे. राहुल हे माझे पप्पा आहेत. त्यांना आता लावायला चाललेत ते. एवढा छोटासा आमचा गोंडस भाग असा दिसतंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता चाललो आम्ही आमच्या वाड्यात चाललो आहे. आमचे खूप गुरं आहेत, तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. एवढा पप्पा चाललेत. हा वाडा आहे आमचा. गुरं आहेत. हा वाडा आहे आमचा. ही गाय आहे, हा वासरूबा किती गोंडस आहे. हा बघा, हा बैल आहे इकडे आमचा राहुल. तेव्हा आता एक एक येतील. ते वरती जातील ना बरोबर. बघा, हे आमचे एवढे गुरं आहेत. याचं नाव गुलाल आहे. राहुल हे माझे पप्पा आहेत. त्यांना आता लावायला चाललेत ते. एवढा छोटासा आमचा गोंडस भाग असा दिसतंय. हा आमचा बैल आहे. ही जी येते ना, ती पहिली आमची एकच गाय होती. आणि हा तिचा खूप वर्ष पहिला आधीची आहे ती गाई. आणि हा तिचा हा पहिला वासरू होता. तो केवढा मोठा झाला आता. गुलाल राहुल 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 सॉरी राहुल आहे तो. राहुल आहे. राहुल आहे तो. पप्पा आता ढोरा तिकडे लावायला चाललेत. हे बघा, आता पप्पा गुरे घेऊन गेलेत. आता आई चालली आहे शेण काढायला. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. हा गावाला काय काय कामं असतात, खूप सारी कामं असतात इकडे. हे बघा कोंबड्या, बघा कोंबडीची पिल्लं आहेत छोटी छोटी. हे बघा, हे बाबा आहेत, वतारी बाबा आहेत. ते पण खूप मेहनत घेतात. हा त्यांची पण गुरं आहेत. बघा, ही त्यांची गुरं तिकडे. हा वाडा आहे त्यांचा. बघा इकडे काही चार आणलेली आहे त्यांनी. अगं छोटासा गोंडसा वासरू आहे. मला मारा येते बघा मला ही. हा, ही त्यांची गुरं आहेत. गावाला खूप लोकांची गुरं आहेत, वाडे पण आहेत. काही लोक मुंबईला गेले सगळं बंद करून. हे सेन आहे गुरांचं. आता आई बघा ही भरते कशी. हे गावची कामं आहेत. खूप म्हणजे खूप त्यासाठी कष्ट घ्यावं लागतात. गुरं बाळगणं, त्यांची सेवा करणं. हे बघा, हे आता ही पूर्ण साफसफाई करणार ती. हे बघा, कसा भरला जातो. सेन आहे आमचं.
हा याचा शेणाचा वापर खतासाठी पण होतो, खतासाठी करतात वापर हा. झाडांना वगैरे खत म्हणून वापर करतात त्या शेणाचा. तेव्हा आमचा वाडा आहे हा. खूप गुरं पण खूप आहेत. हे बघा वरती त्यांचं खाना ठेवलेलं आहे पेंडा म्हणून. हे त्यांना बांधण्याचे रश्या आहेत तिथे. हो. आता ही झाडू मारते. हे बघा सगळी कशी घाण केलेली आहे. आता पूर्ण साफसफाई होते त्याची. दर दिवस वाडा साफ करायला लागतो. रोज म्हणजे रोज गुरं गेली की शेण काढणं, त्यांनी जे लघवी वगैरे केलेले असते म्हणजे ते साफसफाई करावी लागते पूर्ण, कारण ओला ओला असतो. हे बघा हे असं सगळं ओलसर असतो. हे बघा हे म्हणून ते पूर्ण साफ करावं लागतं, कारण ह्याच्यावर नंतर परत येऊन ते बसतात. त्यासाठी ते गेल्याच्या नंतर हे सर्व साफ करावं लागतो. हे त्यांना बांधण्याच्या दोऱ्या आहेत ह्या. हे बघा ही एवढी घाण आहे. ही त्यांचं साफसफाई करून नंतर मग त्यांना परत आणायला लागतं संध्याकाळी. ते आता गवत खाण्यासाठी गेलेले आहेत तिकडे. पप्पा त्यांना सोडण्यासाठी गेले तिकडे. हा त्यांचा खाना आहे, पेंडा आहे हा. भात झोडून झाल्यानंतर जे बांधला जातो छोटा छोटा, हा पेंडा आहे त्यांचं. गुरांचा खाना आहे हा. इकडे ही फाटे भरून ठेवलेले आहेत, कारण गॅस आलेले आहे घरी. पण चूल पण आहे, कारण चुलीला लावण्यासाठी फाटे आहेत इथे. काही कारण गॅसवर कंटिन्यू करू शकत नाही, गॅस संपते म्हणून गावाला. पण चुलीवर भाकर वगैरे करण्यासाठी ही फाटी आहेत तिथे. आता ही शेण घेऊन टाकण्यासाठी जाते. बघा शेण भरून झालंय, आता टाका झाली ती साफसफाई करून. हे वाड आहे इकडे. आई शेण टाकायला चालले. हे बघा पाठी. गावचा मोसमच लय वेगळा असतो एकदम. हे बघा इथे शेण टाकलं. ही शेणके आहे, हे साचवून पूर्ण हा शेण आहे. ह्याचा नंतर खत बनवतात शेतांसाठी. हे बघा इकडे याचा खताचा म्हणून वापर करतात शेणाचा. हे बघा हे कसं आहे गावचा निसर्ग एकदम मस्त वेगळी. बघा
छान आहे निसर्ग एकदम. आता शेण टाकून झालेलं आहे. आता चाललो मी परत वाड्यामध्ये. हे बघा इकडे घरे आहेत. हे आमची आहे ना, ही वरती वाडी आहे. हे बघा कसे छोटे. हा बघा ही छोटीशी खोप आहे ही. हे याच्यामध्ये हे बघा हे फाटे ठेवले आहेत, लाकडं ठेवले आहेत चुलीसाठी. हे बघा गावाला अशी कामं होतात. हे बघा इकडे हे गुरांचं खाणं आहे. ते पण गुरांचं खाणं घेऊन जातात त्यांना घालण्यासाठी. शेण काढून झालेलं आहे त्यांनी. ते आता साफसफाई करते ती त्याची. तेव्हा तुम्हाला दाखवतो आमच्या इथे वाड्यामध्ये काय काय लावलेलं आहे. हे बाई या मिरच्या आहेत. हा कढीपत्त्याचं झाड आहे. हे बघा मिरच्या आहेत. तेव्हा अशा मिरच्या आलेल्या आहेत. खूप मोठं माड आहे मिरचीची. किंवा एक खोप आहे इकडे आमची. इथे पण फाटी आहेत आणि इथे पण फाटी. तेव्हा हे लाकडं आहेत पण आम्ही याला फाटी बोलतो. हे चुली लावायला घेतात. तेव्हा ही वड्यांची पानं आहेत. हे निंबाचं झाड आहे, लिंबूचं. ही आलू वडीची पानं आहेत. हे बघा ही लावलेली तिथे खूप मोठी मोठी झालेली आहे बघा. तुम्ही आलू वडीचा रेसिपी बघितला असेल तुम्ही. इथूनच गावावरूनच ती आलू वडीची पानं नेलेली. हे बघा किती खूप मोठे आहेत. हे असं का लावलेलं आहे का माहिती आहे? बकरी वगैरे खाऊ नये म्हणून, गुरं वगैरे खाऊ नये म्हणून हे लावलेलं आहे तसं. तो ह्याचा झाड ते औषध. हे बघा जो हे झाडं लावलेले आहेत ना, ती स्टोनचा प्रॉब्लेम असतो जरे मूतखडा बोलतात त्याला. त्यावेळी हे आयुर्वेदिक औषध आहेत गावची इकडे. हे बघा तुम्ही दाखवतो जवळ नेऊन तुम्हाला. हे बघा हे स्टोनचा प्रॉब्लेम असतो, मूतखडा होतो ना, त्यावेळी हे आयुर्वेदिक झाड आहे. जरा जिरा घ्यायचा. जिरा आणि ही पानं असतात ना, ते एक सोबत चावून खायची असतात आणि गिलायचं. म्हणजे तो पानाचा जो रस येतो ना, तो आपण गिलायचा. म्हणजे ते मूतखड्याचा प्रॉब्लेम सोडला होतो त्यांनी, निघून जातो मूतखडा वगैरे. हे आयुर्वेदिक आहे, गावची वनस्पती आहे ही. नाही येतो मी. हे सर्व एवढं करण्यासाठी आईवडिलांची खूप मेहनत आहे माझ्या. कारण सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत खूप म्हणजे खूप इथे कामं असतात. हां आता ती पेर लावून घेते कारण आतमध्ये कोण जाऊ नये म्हणून. आता ड्रम आहे, वरती पाणी नसतं ना, म्हणून खालून पाणी भरून घेऊन यावं लागतं. आमचे पप्पा इथे चोपण्याने चोपतात कारण रात्री खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे इथे एकदम खड्डा पडलेला आहे. इथे खूप मेहनत असते. गावाला खूप मेहनत येतात खरंच. खूप कष्ट करावं लागतात मेहनतीसाठी.
हे बघा हे असं चोपतात कारण ती मग चोपल्यानंतर पूर्ण जागा प्लेन होते. आमची सगळ्यांची मम्मी आहे इथल्या आणि ते तिकडून दाखवते चोपते ते पप्पा आहेत सगळ्यांचे पप्पा. नमस्कार नमस्कार कशा आहोत बरं आहोत ना आका. हे बघा हे माझं घर आहे. हा कोंबडा बघा हे माझं घर आहे. खूप वर्ष जुनं घर आहे. हे बघा कोंबड्या. तो मी आले माझ्या घरी. हा व्हिडिओ इथे संपवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.